MSBT बोर्डातली तुमची पहिली एक्झाम होती ती फर्स्ट इयरला जे मुलं आहेत म्हणजे तुम्ही आता फर्स्ट इयरला आहे सगळे. तर एक्झाम कशी वाटली म्हणजे तुम्हाला एक्झामची प्रोसेस कशी वाटली? कारण तुम्ही याच्या अगोदर आय थिंक 10वीचा डिप्लोमा बोर्डची एक्झाम दिली. म्हणजे बोर्डाची सेम एक्झाम सेमच असते ना सगळी. थिअरी एक्झाम होते, प्रॅक्टिकल एक्झाम होते आणि एक्झाम झाल्यानंतर तुमचा ऑलमोस्ट एका महिन्यानंतर किंवा आय थिंक 1.5 महिन्यानंतर रिझल्ट लागला आहे. ठीक आहे, जे तुम्ही एक्झाममध्ये केलेलं आहे त्याच्यानुसारच रिझल्ट लागणार ना. म्हणजे तुमचा परफॉर्मन्सचा डे हा तुमचा पेपर रायटिंगचा किंवा त्या दिवशीचा प्रॅक्टिकलचा डे होता, ज्या दिवशी तुम्हाला परफॉर्म करायचं होतं. तुम्ही क्रिकेट मॅच बघता का सगळे? क्रिकेट मॅच बरं ठीक आहे, कुठलीही मॅच किंवा कुठलीही कॉम्पिटिशन बघता का ज्याच्यामध्ये काय होतं, कॉम्पिटिशन झाल्या लगेच रिझल्ट असतो किंवा ती कॉम्पिटिशन होत असतानाच आपल्याला रिझल्ट समजतो. जसं की फॉर एक्झाम्पल आज इंडियानं 300 रन केलेत, आज इंडिया कसल्याही परिस्थितीत जिंकणार आहे, कारण T20मध्ये 300 रन ही कोणी करत नाही या टाईपमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय, जर तुम्ही परफॉर्मन्स फारच चांगला दिला असेल ना तर तुम्हाला रिझल्टचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुमच्यापैकी कोणाकोणाचा 1 किंवा 2 सब्जेक्ट बॅक असतील, ते तुम्हाला अगोदर आधीपासून माहीत होतं बरं का, हा सब्जेक्ट आपण थोडा अवघड गेला आहे, आपल्याला डिफिकल्ट गेला आहे, आपण काय याच्यामध्ये पास होणार नाही. म्हणजे स्वतःचा रिझल्ट स्वतःला सांगता येतो जर तुम्ही त्या प्रोसेसनी म्हणजे एक्झाम आणि याच्या प्रोसेसनी व्यवस्थित गेला असला तर. जो काय रिझल्ट आहे हा तुमचा पास्ट आहे. आत्ता जे आपण बोलतोय, जे मी तुम्हाला सांगतोय, हे तुमचं प्रेझेंट आहे आणि फ्युचरमध्ये अजून तुम्हाला पुढचे सेमिस्टर द्यायचे आहेत. 2nd सेमिस्टर आहे, 3rd आहे, 4th आहे, 5th आहे. तर हा रिझल्ट हा फक्त रिझल्ट म्हणून घ्या त्याला. त्या रिझल्टचं कन्क्लुजन एवढंच आहे की तुम्हाला डिस्टिंक्शन मिळाले म्हणजे 75% अबाव मार्क्स असतील, 60% अबाव असतील तर फर्स्ट क्लास मिळाले समजा. जर 80-KT असेल, 80-KT जर असेल तुम्हाला, याचा अर्थ तो सब्जेक्ट तुम्हाला परत अभ्यास करायचा आणि तो परत द्यायचा आहे. म्हणजे रिझल्टला रिझल्ट म्हणून घ्या. त्या रिझल्टचा इम्पॅक्ट जो पॉझिटिव्ह असेल ना तोच झाला पाहिजे. पॉझिटिव्ह म्हणजे कसं की जर मॅथ्स राहिला आहे तर आता आजपासून मला मॅथ्सचा अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे, किंवा सायन्स राहिलं असेल तर आजपासून थोडा अभ्यास करायला लागेल, कारण 2nd सेमिस्टरमध्ये मला सायन्स आणि मॅथ्स डबल कोण शिकवणार नाही परत. म्हणजे तो तुम्हाला अभ्यास करायचा. ज्यांना डिस्टिंक्शन आहे, आता तुम्हाला चॅलेंज काय आहे की आत्ता जर मला 80% असतील, आत्ता 75 असतील, तर मला याच्यापेक्षा ॲटलिस्ट 2 किंवा 4% वाढवायचे पुढच्या सेमिस्टरला. तर आम्ही असं पण बघितलेलं आहे की ज्या मुलांना पहिल्या सेमिस्टरला चांगले पर्सेंटेज मिळतात त्यांना पुढच्या सेमिस्टरला पण सब्जेक्ट बॅक राहतात. सब्जेक्ट बॅक राहणं हे तुमच्याच हातात आहे आणि पास करणं किंवा डिस्टिंक्शन आणणं किंवा 90% जाणं हे पण तुमच्याच हातात आहे. तुम्ही कसं परफॉर्म करता याच्यावरती डिपेंड आहे. समजा एखाद्या एक्झामच्या दिवशी तुम्ही आजारीच पडला, भरपूर चांगला अभ्यास केला आहे, आजारी पडला, नाहीच येऊ शकत आहे, डॉक्टरांनी सांगितलं नाही आता याला सलाईनच लावा किंवा या विद्यार्थ्याला सलाईनच लावा, तुमचे घरचे तुम्हाला पेपर लिहून देतील का? तर तुमचा बॅकच राहणार आहे ना सब्जेक्ट. म्हणजे रेग्युलर याच्यामध्ये कॉलेज करत असताना तुम्हाला महत्त्वाचं काय, हेल्थ पण सांभाळायची. तुम्हाला हेल्थ प्रॉपर सांभाळली तर तुम्ही परफॉर्म करू शकता, तर तुम्हाला रिझल्ट चांगला देता येईल. म्हणजे रिझल्टला टेन्शन घेऊ नका, रिझल्टचं जास्त घेऊ नका, कमी घ्या, पण टेन्शन घ्या. टेन्शनमुळे काय होतं, तुम्ही काम कराल म्हणजे अभ्यास कराल. आता म्हणजे डिस्टिंक्शन पडलंय किंवा काय मुलींचं कसं असतं, नाही मला 90% पडायला पाहिजे होते, 85 पडले म्हणून डिप्रेस व्हायचं. तुम्ही प्रेझेंट तुमचा वाया घालवू नका. प्रेझेंटमध्ये आता प्लॅन करा पुढच्या चालू सेमिस्टरसाठी, आणि आता प्रेझेंटमध्ये जर तुम्ही त्या झालेल्या रिझल्टबद्दल विचार करत बसला, मग तो रिझल्ट तुमचा काही असू द्या, तर काय होणार, तुमचा आत्ता वेळ वाया जाणार. आणि आत्ता जर तुमचा वेळ वाया गेला, तुमचं फ्युचर प्रेझेंटमध्ये जसं तुम्ही वेळ वाया घालवाल ना तसं फ्युचर खराब होत जातं आपलं. म्हणजे फ्युचरमध्ये आता परत तुम्हाला 2nd सेमिस्टरची एक्झाम द्यायची ना. 2nd सेमिस्टर आहे, 3rd आहे, 4th आहे, 5th आहे, 6th आहे, याच्यानंतर तुमचा डिप्लोमा कंप्लीट होणार आहे. ही छोटी प्रोसेस आहे का? नाही, तुम्हाला 3 वर्ष अभ्यास करायचा आहे आणि याच्यानंतर तुम्ही डिग्रीला जाणार. डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर तिथं पण परत एक्झाम असं असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही MS धोनीला ऐकतं का कोण तुमच्यापैकी? क्रिकेटबद्दल तो काय म्हणतो माहिती आहे का, कुठल्याही मॅचबद्दल, आय विल ओनली फोकस ऑन द प्रोसेस. तो रिझल्टचा विचार करत नाही, मी मॅच जिंकेन हारेन,
प्रोसेसवरती, प्रत्येक बॉल चांगला बॉलरने टाकला, फिल्डरने व्यवस्थित फील्ड केलं आणि जर प्रत्येक प्रोसेस एक एक स्टेप व्यवस्थित झाली तर फायनल रिझल्ट चांगला असणार आहे. तुमच्या पण बाबतीत, विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण तेच आहे. तुम्ही प्रत्येक विषय समजून घेतला, त्या विषयामध्ये परीक्षा कशी होणार आहे हे पण महत्त्वाचं आहे. तुम्हाला विश्वास नांगरे पाटलांचं जर तुम्ही भाषण ऐकलं असेल ना, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की जर तुम्हाला कुठलंही युद्ध जिंकायचं असेल ना, तर तुम्हाला 2 गोष्टी पाहिजे. एक तर तुम्हाला स्वतःबद्दल सगळं माहिती पाहिजे आणि तुमच्या शत्रूबद्दल सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. तुम्ही म्हणाल मला शत्रूबद्दल सगळं माहिती आहे, पण नुसतं शत्रूबद्दल माहिती असून चालत नाही. स्वतःची कमजोरी काय आपली त्याच्यावरती पण तुम्हाला काम करायचं आणि शत्रूच्या पण सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. स्वतःबद्दल सगळं माहीत असून चालत नाही. आता एक्झाम काही तुमची शत्रू नाही आहे, एक्झाम प्रोसेस आहे. मग त्या प्रोसेसविषयी तुम्हाला काय काय माहीत पाहिजे. तुम्हाला विषय किती द्यायचे आहेत, कुठल्या विषयाला किती मार्क आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या युनिटला किती मार्क्स आहेत, त्याच्यानंतर त्याचा अभ्यास मला कसा करायचा. तर BEE सब्जेक्टबद्दल बोलायचं झालं तर या सब्जेक्टला तुम्हाला 30-30 मार्काच्या 2 रिटन टेस्ट आहेत. रिटर्न घ्यायचे आहेत आपल्याला, MCQ घ्यायचे नाहीत. आणि फायनल 70 मार्काची MCQ टेस्ट आहे. तुम्हाला क्लासमध्ये पण मी सांगितलं की तुम्ही 70 आउट ऑफ 70 मार्क पाडू शकता या सब्जेक्टला. जे थेअरी रिटर्न पेपर असतात ना, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही लिहिला छान पेपर पण चेक करणारे 2-3 मार्क कुठेतरी कमी केले तर तिथं आउट मार्क नाही पडत. पण जे MCQ टाईपचे पेपर आहेत ना, याच्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशनला मार्क नाहीत, तुमच्या ॲक्युरेसीला मार्क आहेत. जेवढी जास्त ॲक्युरेसी तेवढं मार्क्स तुमचे वाढत जातात. तर रिझल्टला पहिला पॉईंट तर रिझल्टला पॉझिटिव्हली घ्या. तो रिझल्ट आहे म्हणून सेलिब्रेट करा. जरी भले तुमचा एका दुसरा सब्जेक्ट राहिला असला तरी तुमचा 1 किंवा 2 राहिलेत असा विचार करा ना, बाकीचे 3-4 निघालेत तुमचे सब्जेक्ट. कारण जर सगळेच राहिले असते तर सगळं अख्खं सेमिस्टर परत द्यावं लागलं असतं. असे पण काही स्टुडंट आहेत की त्यांचे सगळे पण राहिले असतील. तुम्हाला प्रेझेंटमध्ये म्हणजे आत्ता उद्यापासून काय प्लॅन करायचं आहे त्याचं प्लॅन करा व्यवस्थित. नेक्स्ट मंथमध्ये CT 1 आहे, क्लास टेस्ट 1 आहे. त्याच्यानंतर क्लास टेस्ट 1 झाल्या तुम्हाला लगेच गॅदरिंग पण आहे. आता गॅदरिंगच्या नोटीस वगैरे यायला सुरुवात होतील. जर तुम्ही रिझल्टमध्येच बुडून राहिला तर तुम्ही गॅदरिंग एन्जॉय करणार नाही, क्लास टेस्टचा अभ्यास करणार नाही. म्हणजे तुमचं प्रेझेंट आणि फ्युचर दोन्ही खराब राहणार. कशामुळं, 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही दिलेल्या एक्झामसाठी. तुम्ही तर विसरून पण गेला असेल पेपर कसा गेला होता, मी कुठला क्वेश्चन लिहिला, कुठला नाही लिहिला. तर तुम्ही तुमच्या घरच्यांना पण समजून सांगा की हा रिझल्ट आहे, मी पुढच्या वेळेस अजून याच्यापेक्षा चांगलं परफॉर्म करेन आणि अभ्यास करायलाच लागा. टाईम टेबल बनवा स्वतःचं. जसे ॲथलीट लोक प्रॅक्टिस करतात ना डेली, तसं तुम्ही पण स्टुडंट हा एक ॲथलीटच आहे. तुम्हाला डेली सकाळी लवकर उठायचं आहे. रीडिंग, रायटिंग आणि कम्युनिकेशन स्किल 3 गोष्टींवरती काम करायचं. आणि अजून महत्त्वाचं काही गोष्टींची प्रॅक्टिस. जसं का एखाद्या कोडिंगचा सब्जेक्ट असेल, तुम्ही कोडिंगची प्रॅक्टिस करा. कोडिंग कम्प्युटरवरती करावं किंवा मोबाईलच्या ॲपवरती करावं असं काही नाही. तुम्ही नोटबुकमध्ये लिहून पण प्रॅक्टिस करू शकता. कारण तुमचे जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये काही सब्जेक्टमध्ये तुम्हाला कोड लिहावं लागतं ना, आन्सरमध्ये लिहावंच लागणार आहे. तुमचं लॉजिक डेव्हलप होणं महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिस वाढवा. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस वाढवाल फ्युचरमध्ये तुमचा रिझल्ट इम्प्रूव्ह होत जाईल. आणि छोटी सोच नाही ठेवायची, जसं की माझं बॅक राहिला असेल का, काय राहिलं असेल. तुम्ही पहिलं सेमिस्टर होतं, तुम्हाला आता प्रोसेस समजली एक्झामची कशी असते. तर आता इथून पुढं तुमच्याकडं पहिलं सिलेबस कॉपी पाहिजे. सिलेबस कॉपीमध्ये काय काय असतं, तुम्हाला पहिलं जे पेज असतं, किती सब्जेक्ट आहेत, कुठल्या मार्काला किती सब्जेक्ट आहे. ऑलवेज ट्राय फॉर स्कोरिंग. जर तुम्ही 100 मार्काचा अभ्यास कराल तर गॅरंटेड तुम्हाला 50% अभाव मिळतीलच. जर तुमची एफिशियन्सी 50% असेल तर, आणि तुमची 100% एफिशियन्सी असतील तर तुम्ही 95-90% आरामात क्रॉस कराल. गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर आपण कम्प्युटर डिपार्टमेंटलाही बघतोय की ऑलमोस्ट 20-30 मुलं हे 90+ असतात. आणि मार्क्स मिळवणं म्हणजे जास्त काही मोठी गोष्ट नाही किंवा पास होणं, सिम्पल गोष्ट आहे. तर रिझल्टसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि ट्राय करा की तुम्ही प्रेझेंटमध्ये कसं जास्त परफॉर्म कराल चांगलं, त्याच्यामुळे तुमचा फ्युचर इम्प्रूव्ह होत जाईल. आय थिंक तुम्हाला समजणार नाही मी काय म्हणतोय, पण तुम्ही जसं जसं मोठं व्हाल तसं तसं समजत जाईल तुम्हाला. काही क्वेश्चन्स आहेत का कोणाचे, प्रश्न असतील तर लगेच घेऊया. वाईट कोणाला वाटतंय रिझल्ट लागलं तर? तुला एक वाटतंय का बरं वाईट वाटतंय?
बॅक लागली. नाही, माझं बॅक नाही लागलं. तुला पर्सेंटेज कमी पडले त्याच्यामुळे वाईट वाटतंय का? कसं सांगू त्याचा प्रश्न पडला. घरी काय तर हा रिझल्ट आहे, दिस इज माय रिझल्ट. जी ओरिजिनल कॉपी आहे ती ॲज इट इज पाठवा. सरांनी जे सांगितलंय ना ते इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. फर्स्ट इयर सेकंड इयर याचा रिझल्ट तुमच्या डिप्लोमावरती येत नाही. फर्स्ट इयर सेकंड इयर करून तुम्हाला डायरेक्ट थर्ड इयरमध्ये ॲडमिशन मिळत नाही. मग थर्ड इयरला जायसाठी पहिले 2 वर्ष तुम्हाला तुमच्या बेसिकवरती जास्त फोकस करायचे आणि बेसिक तुम्ही कसं स्ट्रॉंग करू शकता ज्याच्यामुळे तुम्हाला फायनल इयरला तुम्ही स्कोरिंगचा विचार करा. म्हणजे आत्ता ऐक, फर्स्ट इयरला फक्त पहिलं दुसरं सेमिस्टर डिस्टिंक्शन पास झाला सफिशियंट आहे. सेकंड इयरला पण डिस्टिंक्शन पास झाला सफिशियंट आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही स्कोरिंगचा विचार करता ना त्यावेळेस तुम्ही ओव्हरऑल सगळा अभ्यास नाही करू शकत. ज्यावेळेस आपल्याला स्कोअर करायचा असतो ना तर आपल्याला सगळं वाचून होत नाही. आपण तेवढा मॅक्सिमम स्कोरिंगच्या दृष्टीनेच अभ्यास करतो. पण ज्यावेळेस तुम्ही सगळा सब्जेक्ट समजून घ्यायच्या दृष्टीने अभ्यास करताना तर मग तुमचा स्कोअर होऊ किंवा नाही होऊ. तुम्हाला माझा रिझल्ट आणून दाखवू शकतो मी. डिग्रीला फर्स्ट इयरपासून फायनल इयरपर्यंत ना कुठल्याच सब्जेक्टला बॅकलॉग नाही लागलेलं मला. त्याच्यासोबत माझं फर्स्ट इयरला ग्राफिक्स फार आवडता सब्जेक्ट होता, ड्रॉइंगचा. ड्रॉ करायला माझं हँडरायटिंग पण चांगलं आहे ना, तुम्ही क्लासरूममध्ये बघितलं असेल किंवा डायग्राम पण चांगला ड्रॉ करतो ना मी. नक्की नाही, तुमच्या डायग्राम बघितल्यानंतर मला कसं तरी वाटतं जरा. म्हणजे ग्राफिक्स मी तो सब्जेक्ट का सांगतोय तुम्हाला तर माझा आवडता सब्जेक्ट होता, मला ड्रॉ करायला आवडतं. आणि इव्हन मला आत्ता जरी उभं केलं ना की सर आता ग्राफिक्स शिकवा तरी मी शिकवू शकतो तुम्हाला. कारण मी कॉलेजला असतानाच माझ्या मित्रांना वगैरे ग्राफिक्स शिकवायचो ज्यांना अवघड जाते ड्रॉ करायला. तर त्या सब्जेक्टमध्ये 100 आउट ऑफ 71 मार्क्स होते मला. आणि आमचे त्यावेळेस सगळे पेपर 100 आउट ऑफ रिटर्न असायचे. 40+ स्कोअर आला तर पास. तर मी 2-3 दिवसापूर्वी माझी पूर्ण फाईल बघितली तर 40 to 71 म्हणजे सगळ्यात जास्त मार्क्स ग्राफिक्सला पडलेत मला. त्याच्यापेक्षा जास्त कुठल्याच सब्जेक्टला मिळाले नाही मार्क्स. आणि ॲव्हरेज एक 50 ते 70 या रेंजमध्ये मार्क्स पडलेले सगळ्या सब्जेक्टला 100 आउट ऑफ. तर थोडक्यात काय माझं पहिल्यापासून हे असायचं की आपण सब्जेक्ट पूर्ण समजून घेऊ, पूर्ण सब्जेक्टचा अभ्यास करू. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्हाला डिग्रीला डिस्टिंक्शन होतं 66% पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. तुम्हाला डिस्टिंक्शन कितीला आहे? 75%. तुमच्यापेक्षा आमचं डिस्टिंक्शन कमी होतं. डिस्टिंक्शन आणि फर्स्ट क्लास याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तर फर्स्ट क्लास म्हणजे 60% अबाव. जुन्या काळामध्ये फर्स्ट क्लास आला म्हणजे पण मोठी गोष्ट होती. तुम्ही आता 70-80% मिळवताय तरी पण असं काही मुलींना दुःख होते. किंवा तुम्हाला असं वाटतं घरच्यांना कसं सांगू तर घरच्यांना काय म्हणायचं, बघू तुमचे रिझल्ट, तुम्ही शाळेत होताचे ते रिझल्ट दाखवा आणि माझा रिझल्ट बघा म्हणायचं. तुमच्यापेक्षा 10 ते 20% मला जास्त. त्यांना सांगायचं आम्ही शिकतो हेच आता काम आहे आमचं, आम्ही शिकतो तेच काम आहे आमचं. सगळं फॅसिलिटीज अवेलेबल आहे तुम्हाला करायला काय म्हणून आम्हाला कमी होते. तुम्ही तर लई हुशार. एक पेन एक सर तुमनं काय आमच्या वेळेस शाळा लांब होत्या, आमच्या वेळेस सुविधा नव्हत्या, आम्ही काम करून एवढे मार्क्स बसले काम. त्यांना काय करायचं, तुम्ही राजकारण बघताना म्हणजे त्यांना आश्वासन द्यायचं पुढच्या सेमिस्टरला अजून जास्त, त्यांना म्हणायचं पुढच्या सेमिस्टरला 10% अजून वाढवतो म्हणजे. आणि पण खरं आश्वासन द्या, खोटं देऊ नका. तुम्ही राजकारणी नाही, तुम्ही विद्यार्थी. तुम्हाला वाटत असेल ना तुम्ही 5% वाढवू शकता तर घरच्यांना सांगा नाही मी पुढच्या वेळेस 1% तरी याच्यामध्ये वाढवू. कारण 1% वाढवणे पण मोठी गोष्ट आहे. अजून काय प्रश्न कोणाचे? मीच विचारलं ना तुम्हाला वाईट कोणाला वाटते. बरं कोण सॅटिस्फाय आहे रिझल्टबद्दल? स्वतःच्या रिझल्टबद्दल सॅटिस्फाय कोण आहे? समाधानी. म्हणजे तू दोन्हीकडे आहे, दुःखी पण आहे आणि समाधानी पण एक सेम टाइम. कोण? तू पण आहे सॅटिस्फाय. अजून थोडीसं 50%. तर झालेल्या गोष्टींबद्दल आहे ना कधी पण माणसानं समाधानी असावं, सॅटिस्फाय असावं. आता रिझल्ट लागलाय ना, तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का रिझल्ट? आत्ता बियॉन्ड कंट्रोल केला तुमच्या. ज्या गोष्टी लास्ट लक्ष नाही बरं का, बियॉन्ड कंट्रोल आहेत ना त्याच्यावरती कधीही जास्त फोकस करायचं नाही. तुमच्या कंट्रोलमध्ये आता पुढच्या सेमिस्टरचा रिझल्ट आहे. का बरं? तुमच्याकडे वेळ किती आहे? 1 महिना, 2 महिने, 3 महिने वेळ आहे ना तुमच्याकडं. तुम्ही अजून जास्त प्रिपेअर करू शकता, अभ्यास करून परीक्षा देऊ शकता. मग आता ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत त्याच्यासाठी प्लॅन करा.
आणि त्याच्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. तर तुम्हाला वाजवा हार्दिक शुभेच्छा.